विधायक जितेंद्र आव्हाड द्वारा मनुस्मृति के विरोध में किए गए आंदोलन के दौरान डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की तस्वीर फाड़ने के मामले में अब केंद्रीय मंत्री रामदास अठावले ने आव्हाड की कड़ी आलोचना की है। अठावले पंढरपुर में एक कार्यक्रम के दौरान मीडिया से बात कर रहे थे। एनसीपी नेता और विधायक जितेंद्र आव्हाड द्वारा महाड़ में किए गए मनुस्मृति और सरकार के विरोध में किए गए प्रदर्शन के दौरान मनुस्मृति की किताब फाड़ते समय डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की तस्वीर की अवमानना करने के बाद एनसीपी और बीजेपी आव्हाड के खिलाफ सड़क पर उतर आई। अब इस मुद्दे को लेकर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास अठावले ने भी सख्त तेवर अपनाए है। पंढरपुर में मीडिया को दिए बयान में अठावले ने आव्हाड की कड़ी आलोचना की, साथ ही यह भी स्पष्ट किया कि पाठ्यक्रम में कहीं भी मनुस्मृति श्लोक नहीं लिया जाएगा। मनुस्मृतीवरून काय वादळावर असा काय विषय नाही। अभ्यासक्रमामध्ये काय मनुस्मृतीमधले काय श्लोक येतील अशा पद्धतीची चर्चा होती, पण आपले दीपक केसरकर जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी त्याला नकार दिलेला आहे। आम्ही काय त्याच्यामधला कुठलाच श्लोक स्वीकारलेला नाही। आणि बाबासाहेबांनी मनुस्मृतीमध्ये जे काय जाती व्यवस्थेला सपोर्ट करणारे जे काय मुद्दे होते त्याला बाबासाहेबांचा विरोध होता। महिलांना न्याय देण्याची भूमिका त्याच्यामध्ये नव्हती, तर महिलांवर अन्याय करणारी भूमिका त्या मनुस्मृतीमध्ये होती। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा विरोध केलेला होता। आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, पण जितेंद्र आव्हाडांनी जाळली पाहिजे असं अजिबात नाही आहे। जितेंद्र आव्हाडांनी त्याचं नाटक करण्याचा प्रयत्न केला, कॉपी करण्याचा प्रयत्न केला आणि तो भांबावलेल्या परिस्थितीमध्ये जितेंद्र आव्हाड होता। जितेंद्र आव्हाडनी तो काय त्या नशेमध्ये होते की काय माहीत नाही आहे, परंतु त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो आहे हा फोटो त्यांनी फाडलेला आहे। ही गोष्ट अत्यंत गंभीर अशा पद्धतीची आहे आणि जितेंद्र आव्हाडवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।